श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः। आदि धर्मोद्गाते आदिवासी आदि ऋषी वाल्मिक ऋषीवर नमस्तुते आदि गुरु। जेव्हा नव्हते पंचभूत नव्हते उमा स्थित, तेव्हा कोणत्या स्वरूपात विराजित चैतन्य होते की आदि रूपाध्येश्वर। तेव्हा मुक्त होते स्थिर होते, तेव्हा निराकार रूप अरूपाचे हे स्वरूपाचे आदि रूप, हेच आद्येश्वर पुरुषोत्तम। त्यांचा आदि धर्म होता त्या काळी की त्यांनी सांगितले की जेव्हा पंचभूत नव्हती, ओम ओम उमा महादेव पार्वती नव्हती, तेव्हा ते कोणत्या स्वरूपात होते व चैतन्य कुठं होतं। आदिरूप म्हणजे आद्येश्वर, आद्येश्वर हे मुक्त होते, आद्येश्वर म्हणजे अधिक मान पुरुषोत्तम। त्यानंतर आले उमा आणि ओम, अहम ब्रह्मास्मीचे स्तोम। ब्रह्मा विष्णू शिवम नभभूमी तेजाप वायू। त्यानंतर उमा ओम आले, महादेव पार्वती आले, अहम ब्रह्मास्मीचा स्तोत्र मंत्र आला। ब्रह्मा विष्णू शिवम नभभूमी तेज वायू या साऱ्या गोष्टी नंतर आल्या। पूर्वाध्यायानुसार केला सुदेव हरिशी कृष्ण, विधिलेख मिटला कोण्या कारण ते मज कथावे। मागच्या अध्यायामध्ये सुदेव ब्राह्मणाने भगवंताला प्रश्न केला की हा विधिलेख हे तकदीर हे मिटलं कसं, ते मला तुम्ही सांगा। ते त्याचे श्रवणी वचन श्री हरी म्हणाले, कर तू श्रवण, तू केले पुरुषोत्तम व्रताचरण, तेने प्रारब्ध पाठले। तर त्याचे ऐकल्यानंतर भगवंत म्हणाले की तुझे हे अधिक महिन्याचं व्रत केलं, त्यानं तुझं प्रारब्ध बदलून गेलं। तुझ्या पुत्राच्या अतिदुःखाने की तुझे कर्म केले अलौकिके, ते तुलाही ठाऊक नसते जितके ते मी जाणत असे। अरे तुझ्या पुत्राच्या दुःखाने तू जे जे अलौकिक असं कर्म केलं ते तुला सुद्धा ठाऊक नाही, तेवढं मी जाणतो। मला माहीत असे जगी अधिक मास महात्म्य सवेगी, फळले तुझे योगायोगी तुझ्या व्रतामुळे की। मला जे माहिती आहे अधिक मासाचं महत्त्व ते तुला फळ आलं, कारण तुझ्या व्रतामुळे योगायोगी तुझ्याकडून अधिक मास व्रत गेले घडून, ते प्राप्त नव्हे सहजपणी कुणाला ऐकती की। योगायोगाने तुझ्याकडून अधिक मास घडले गेलं आणि ते सहज कुणाला प्राप्त होत नाही। तू आपल्या पत्नी समेत केले अधिक मास व्रत, त्याने पुसल्या गेले विधी लिखित पुण्य प्रभावे बहुकी। तू आपल्या पत्नी समेत अधिक मासाचं व्रत केलं आणि त्यामुळे हा सारा विधी हे सार त्याच्या कपाळावर जेवढे लिहिलं होतं ते पुसले गेले का, तर अधिक मासाच्या पुण्यामुळे। अधिक मासात जरी काही उपवास घडत, त्या पापाचा जळे पर्वत पुण्य प्रभावाने। अधिक महिन्यात एक जरी उपवास धरला तरी पापाचा पर्वत असला तरी तो या अधिक मासाच्या पुण्याने जळून जातो। एक मासपर्यंत सदोदित उपवास घडला तुझ व्रत, अकाल मेघ वर्षत त्रिकाल संध्या झाली की। एक महिनापर्यंत जर उपवास घडला तर अकाल मेघ म्हणजे दुष्काळ जरी पडत राहिला तरी तो दुष्काळ पडत नाही। इतर सर्व साधनावनी श्रेष्ठ साधन गेले घडून, त्याच्या पुण्यातिरेकाने भाग्य झाला तुझा की। इतर साधनापेक्षा श्रेष्ठ साधन म्हणजे पुण्याचा अतिरेक, अधिक मास, त्यामुळे तुझा भाग्योदय झाला। पुरुषोत्तमाच्या भक्तीहून श्रेष्ठ नसे कुणी साधन, ते साधने तू परिपूर्ण अधिक मास महात्मे। तर अधिक मासाच्या पुरुषोत्तमाच्या भक्तीहून श्रेष्ठ कोणतंच नाही, ते जर साधलं तर अधिक मासाचं महत्त्व पूर्ण करतं। तर आज आणून ब्रह्मदेवाने तुलना केली सहजपणे, पुरुषोत्तमाच्या तुलनेने सर्व देवा एक केले की। एकदा ब्रह्मदेवाने काय केलं, तुला केली पुरुषोत्तम म्हणजे अधिक मास एका तराजूत टाकला आणि सगळे देव एका तराजूत टाकले, तर पुरुषोत्तम जड पडला। परंतु पुरुषोत्तमाचे पारडे जड, थोडी न उचलले अवघड, म्हणून पुरुषोत्तमान शेरे तोड या विश्वामाधारी। सर्व देव एका तराजूत टाकले पण तरी पुरुषोत्तमाचं पारडं जड पडलं, ते थोडं सुद्धा उचललं गेलं नाही, म्हणून पुरुषोत्तम म्हणजे अधिक मास या विश्वामध्ये श्रेष्ठ आहे।
अन्य साधनाची सौम्यता, पुरुषोत्तमाची वरिष्ठता, कळून आली सहजता सर्व साधनामध्ये की अन्य साधनापेक्षा पुरुषोत्तम हा वरिष्ठ आहे हे कळून आलं. म्हणून 3 वर्षात एकदा अधिक मास येता स्वतः पुरुषोत्तमाचरता भाग्योदय होत असे. म्हणून 3 वर्षामध्ये अधिक मास एकदा स्वतःहून येतो आणि पुरुषोत्तमाचं जर वचरण आचरण केलं तर भाग्य उदयाला येतं. ऐसा हा अधिक मास पवित्र पूजती भक्त सर्वत्र, श्रवण करिता त्यांचे चरित्र मोक्ष लाभे जीवा की. असा हा पवित्र अधिक महिना सारे भक्तजन पूजा करता, उपवास करता, व्रत करता आणि ते श्रवण केल्यानंतर त्याची पूती ऐकल्यानंतर जीवाला मोक्ष लाभतो. तू केलाशी प्रश्न कैसे मृत जीवा जीवन प्राप्त गेले होऊन ते निरूपण करावे. आणि तुम्हाला प्रश्न केला ब्राह्मणा की माझा मृत मुलगा कसा जिवंत झाला त्याचं निरूपण करा. म्हणून हे सुदेवा तुझं सांगितले हे व्रत तुझ ऐसे अधिक मासाचा व्रतराज सर्वश्रेष्ठ असे की. म्हणून ब्राह्मणा सुदेवा तू जे व्रत केलं त्याच्यामुळे हा अधिक मास सर्व व्रतांमध्ये व्रताचा राजा आहे आणि सर्वश्रेष्ठ आहे. तू त्याची निष्ठो केली सेवा म्हणून प्रारब्धाची अक्षरे मिटली, प्रापंचिक सुखाची पर्वणी आली सुदेवा हरी बदले. तू निस्सीम भक्ती केली म्हणून या प्रारब्धाची अक्षरे मिटली आणि प्रपंच सुखाची पर्वणी आली तुला, म्हणजे प्रपंचामध्ये सुखी झाला. सुदेव म्हणाला मी धन्य झालो, सर्व सुखाचा धनी झालो, अधिक मास महिना अनुभवलो, मृत्यूपुत्रा जिवंत देखुनी. देवा मी आता धन्य झालो, साऱ्या सुखांचा धनी झालो. अधिक मास महिन्यानं अनुभव आला कारण माझा मेलेला मुलगा जिवंत पाहिला. अहो ऐसा पुण्यमयी मास ठावे नव्हते मज खास, या मरती व मळमास परी हा सर्वश्रेष्ठ असे की. असा पुण्यवान महिना मला माहिती नव्हता म्हणून याला मळमास पण हा सर्वात श्रेष्ठ आहे. मग स्वपुत्राशी घेऊन सांगा ती पत्नीसह पावला गृहपती, अन्नदान केले शुभ मुहूर्ती आनंद वर्तावया. मग पुत्राला घेऊन घरी गेला. पत्नीसोबत आपल्या घरी आल्यानंतर शुभ मुहूर्त पाहून अन्नदान केलं, आनंद झाला. मृत पुत्राशी लाभले जीवन, नवल सकळी का गेले होऊन, जनमनती धन्य अधिक मास पूर्ण सर्व साधनात की. मृत पुत्राला जीवन लाभलं आणि साऱ्या लोकांना नवल झालं आणि सारे लोक म्हणायला लागले खरंच धन्य अधिक मास सर्वात श्रेष्ठ आहे. त्याचा अनुभव पाहून सकळीक करू लागले पूजन, धन्य धन्य असे पुरुषोत्तम भगवान भाग्योदय असे हा. तर त्या ब्राह्मणाचा अनुभव पाहून सारे लोक त्या अधिक मासाचं पुरुषोत्तम भगवंताची पूजा करायला लागले आणि हा महिना भाग्यवान आहे असे त्यांना कळायला लागले. कालचक्रे गेले फिरूनी, प्रापंचिक दुःख विनष्ट होऊनी, सर्वी सुखी आले लोटांगणी, सुदेव गौतमीशी गोकी. कालचक्र असं फिरलं की प्रपंचाचे सारे दुःख नष्ट झालं आणि सारे सुख त्याच्या पायापुढं लोटांगण घालायला लागले. सुदेव आणि गौतमीला प्रपंचाशी उपभोगुनी गेला मनी शांत होऊनी, मग परमार्थ करुनी जीवन जगू लागला. प्रपंचाचे जेवढे सुख होते तेवढे भोगले, मन शांत झालं आणि परमार्थ करून जीवन जगू लागला. कर्ममार्गातून निवृत्त झाला, श्री पुरुषोत्तमा अधीन केला, मोक्ष मेरू चढू लागला पुरुषोत्तम कृपे की. कर्माच्या मार्गातून निवृत्त झाला आणि पुरुषोत्तमाच्या जीव अधीन केला आणि तो मोक्ष चढू लागला पुरुषोत्तमाच्या कृपेने. ऐशे सहस्र वर्षे सुख भोगिले अतिहर्षे, वैकुंठ लोकी स्थित असे पुण्य भोगाव्या. असे सहस्र वर्ष त्याने सुख भोगलं आणि शेवटी वैकुंठामध्ये स्थिर झाला, तिथे पुण्य भोगायला भेटलं. संचित जेव्हा तेथील सरले, पुन्हा भूलोका जन्मा आले, दृढ धर्मा नावे प्रसिद्ध झाले राज्यपती की. जेव्हा तुझं परत पुण्य शिल्लक होतं, परत भूलोकामध्ये जन्माला आला आणि दृढ धर्मा नावाचा राजा परत झाला आणि राज्यावर बसला. तुझ्या तपोबळाचे फळ
तुला प्राप्त झाले सकळ, म्हणून तू भूपती सबळ ऐश्वर्याशी पातला. अरे तुझ्या तपाचं फळ तुला प्राप्त झालं, म्हणून तू या राज्यावर या भूमीवर भूपती झाला, ऐश्वर्य परत भेटलं. पूर्वीची तुझी गौतमी पट्टराणी झाली या जन्मी, आचरुणी पतिव्रत्य धर्मी सतीत्वाशी पावली. तर पूर्वीची तुझी गौतमी या जन्मामध्ये पतिव्रत धर्म केला, म्हणून पुरुषोत्तमाच्या कृपाबळे जिवंत केले सुपुत्र त्यावेळी. तोच हा सुखदेव वागळे जीवनवर्ती तसे. 12 सहस्र वर्ष जगुनी श्रीहरी कृपा भोगुनी, अंती पावला वैकुंठ होनी सुपुण्य प्रभावे. 12,000 वर्ष जगला आणि हरीच्या कृपेने जीवन भोगलं आणि शेवटी वैकुंठ पदाला गेला. पुण्याच्या प्रभावामुळे सरतात येथील पुण्य सुकृत पुन्हा जन्मला भूमीकृत, येऊन घनदाट अरण्यात संचार करू लागला. परत तिथलं पुण्य सरलं, परत भूमीवर जन्माला आला, घनदाट अरण्यात संचार करू लागला. त्याने पाहिले दृढधन्व्याशी म्हणे या पूर्वजन्मीच्या पित्याशी, मायाधीने ते दूर जागवयाशी ही वेळ योग्य आहे की. त्याने त्या दृढधन्व्याला पाहिलं आणि म्हणाला की पूर्वजन्मीच्या पित्याशी तर त्या पक्षानं दृढधन्व्याला पाहिलं आणि हा तर माझा पूर्वजन्मीचा वडील आहे, पिता आहे म्हणे, आणि याला आता या मायेतून जागवण्यासाठी हीच वेळ. म्हणून तो शूक पक्षी आलं आत्ताशी असं, म्हणून तो शूक पक्षी होऊनी श्लोक गेला तुझ वधोनी, अज्ञान अंधारात जागवोनी वैराग्य दिले तुला की. म्हणून तो शूक पक्षी होऊन तुला श्लोक सांगून गेला आणि तुला अंधारातून अज्ञान जागवायसाठी तुला वैराग्य दिलं. श्री वाल्मिकी ऋषी म्हणाले तू कारणभूत त्याचे पुसले, म्हणून ते सर्व निवेदन केले अज्ञान निवारावा तुझे की. वाल्मिकी ऋषी म्हणाले की तू सार मला विचारलं म्हणून मी तुला सारं निवेदन केलं तुझं अज्ञान निवारण करायचं. ऐसे असंख्य जीव असती ते माया डोही धडपडती, त्यांना प्राप्त कराया सद्गती मला पोचविणे असे की. असे असंख्य जीव आहे की मायाच्या डोहामध्ये धडपडत असतात आणि त्यांना सद्गती प्राप्त करायची असती. इतके दृढधन्व्याशी बोलून श्री आदी ऋषी वाल्मिकी निघून जाऊ लागताची मार्गानं अवधुरीले तयारी. मग ते वाल्मिकी ऋषी रस्त्याने निघायला लागले, पायावर घेऊन लोटांगण दोन्ही हातही जोडून, म्हणे अजून शंका समाधान करावे ऋषीवरा. निघायला लागले, मग पायावर लोटांगण घातलं कुणी दृढधन्व्यानं, परत पायावर लोटांगण घातले, हात जोडले आणि म्हणायला लागला ऋषी अजून माझं शंका आहे तर तुम्ही माझं शंकेचं निरसन करा. तुम्ही कथिले परमार्थ निरूपण, जीव जो असे मायाधीन त्याचे तोडण्या बंधन साधन वर्तिले तुम्ही की. तुम्ही म्हणाले परमार्थ हा निरूपण, जीव हा मायाधीने, पण त्याचं बंधन तोडण्यासाठी साधन वर्तिलं. संचित असते असे जीवाचे ते भोगती जीवसाचे, भोगता प्रारब्धाचे संचित वृद्धी होत असे. संचित या जीवाचं जसं असलं तसा तो जीव भोग भोगतो आणि भोग भोगता भोगता प्रारब्ध वृद्ध होतो. संचित संपल्याविन मोक्ष कैसा जीवा कारण, याचे करावे निरूपण ऋषीवर दयाळा. संचित संपल्यावर मोक्ष कसा या जीवाला करायचं, त्याचं कारण काय, त्याचं निरूपण तुम्ही करा ऋषी. ऐकुनी भक्त मानस वाल्मिक सांगती गुह्यास, ते श्रवण केल्यास शंका उरत नाही म्हणे की. असं त्याची शंका ऐकल्यानंतर वाल्मिक ऋषी म्हणतात की आता मी सर्व तू ऐक, आता तुझ्या मनात शंका उरणार नाही. संचिता तुम्ही प्रारब्ध घडे, प्रारब्ध जाई क्रियमान कर्माकडे, कर्म परंतु भोगणेच पडे, मुक्ती नसे भोगल्या विना. संचित म्हणजे प्रारब्ध, संचितातून प्रारब्ध घडतं
प्रारब्धातून कर्म घडतं, प्रारब्धातून कर्म घडतं. पण कर्म हे असे की ते भोगावंच लागतं. कर्म भोगल्याशिवाय मुक्ती भेटत नाही. मग कर्म चांगले असो की वाईट ते भोगुनी होई नष्ट. मोक्ष व्हावया जीवाशी श्रेष्ठ गुरुकृपा पाहिजे. मग जे कर्म आहे ते चांगलं असो किंवा वाईट असो ते भोगून नष्ट करावं लागतं. आणि मोक्ष व्हावयासाठी या जीवाला गुरु केलेला पाहिजे, गुरुकृपा पाहिजे. गुरुकृपेवर मुक्ती नच मिळे कोणा प्रती. म्हणूनच गुरुकृपे उद्धरती जीव मायेते. गुरुकृपेशिवाय मुक्ती नाही आणि मिळतच नाही. म्हणून गुरुकृपेनं उद्धार होतो या जीव मायेतला. मायाधीन असता शुक पक्षी तुलनेने सर्व देवा एक केले. मायाधीन असता शुक पक्षी जो आला स्वतः तुझा गुरु समज स्वतः ज्याने मोक्ष कथियला. तर तू मायाधीन होता, मायेत होता. तर शुक पक्षी स्वतः आला, तोच तुझा गुरु झाला आणि गुरु झाला समज आणि त्याने तुला मोक्ष कथन केला. सर्व सुकृताचा ठेवा तरीच गुरु प्राप्त व्हावा. पुण्यकर्माशिवाय कोणी मोक्ष गावा होतशी नसतसे. सर्व सुकृताचा जो ठेवा आहे तर तो गुरु प्राप्त व्हायला पाहिजे. आणि पुण्य कर्माविना कोणी मोक्ष भेटत नाही आणि मोक्षाच्या गावाला पोचतच नाही. संचित असता चांगले यथा काळी जीव स्थिरावले. प्रपंचतावरी मुक्तित्व झाले सद्गुरु कृपे हो. यानंतर बोले दृढ धनवा आपण जो पुरुषोत्तम कथिला नवा. त्याची कैशी करावी व्रत सेवा ज्ञाने धर्माने. दृढ धनवा म्हणायला लागला, आपण जो पुरुषोत्तमाची कथा सांगितली त्याचं व्रत कसा करावं आणि नेमधर्म कोणता आहे. पूजा करावी कुणाची कशी, कोणती दाने द्यावी याच काशी. व्रताचरण करण्याशी विधी कोणता आहे की. पूजा कुणाची करावी, कशी करावी आणि कोणतं दान द्यावं याच काला. व्रताचरण करण्याचा विधी कोणता हे सर्व जीवोद्धारणा सुबोधपणे करी विवरणा. जेणे पावेले अधिक मास राणा पुण्य कर्म करता की. हे सर्व जीवाच्या उद्धारणासाठी सुबोधपणे विवरण होईल आणि अधिक मास पावन पुण्यकर्म केल्यानंतर. तेव्हा वदले वाल्मिक ऋषी ऐसाच प्रश्न पूर्वी श्री हरीशी. लक्ष्मीने पुसला होता जीवोद्धाराशी त्याचेच निरूपण सांगतो. तर वाल्मिक ऋषी म्हणाले की असाच प्रश्न भगवंताला हरीला लक्ष्मीने विचारला होता जीवाचा उद्धार होण्यासाठी. त्याचं निरूपण सांगतो. एके समय वैकुंठपती सुखे बैसला असता मंदिराप्रती. ते गुह्य लक्ष्मीशी सांगती प्रसन्न होण्या. एका वेळेला वैकुंठामध्ये सुखानं मंदिरामध्ये आरामशीर बसलेले असताना लक्ष्मीसोबत प्रसन्न होऊन श्री वैकुंठनाथ म्हणती मी कधी तोग अधिक मास महती. ती श्रवण करावी आज मिती श्रोते सज्जन हो. वैकुंठात बसल्यानंतर ते नारायण म्हणायला लागले की लक्ष्मीला मी आज अधिक मासाची महती सांगतो, ती ऐका तुम्ही. सूर्य संक्रांती ही न जो महिना त्याचा अधिक मास म्हणा. त्याचा स्वामी पुरुषोत्तम जाणा श्रोते सज्जन हो. ज्या महिन्यात सूर्य संक्रांती नाही तो महिना अधिक महिना, तर त्याचा जो स्वामी आहे तो पुरुषोत्तम आहे. म्हणून त्या मासी हरिदिनी पुरुषोत्तमाशी उद्देशवी स्नान दान जप करुनी देवार्चन करावी. तर त्या महिन्याला हरीचा महिना किंवा पुरुषोत्तमाला उद्देशून सकाळी लवकर उठावं, स्नान करावं, दान करावं, जप करावं, देवपूजा करावी. तैल त्याग भूषयन एक जाती पत्रावळी भोजन. अपुपदान नक केश धारण एकान्न भोजनाशी करावे. तर शरीराला तेल लावू नये, भूमीवर शयन करावं आणि पत्रवाळी जेवण करावं अधिक महिन्यात. आणि नख काढू नये, केस मोकळे सोडू नये आणि एक प्रकारचं अन्न फक्त भोजन करावं. दीपदान व्रता सांग दाम्पत्य भोजन उपान व त्याग
धान्य वर्जन नियम अव्यंग पुण्य लावून स्नान करी की. दीपदान या अधिक महिन्यामध्ये सर्वात श्रेष्ठ दिवादान करावा. मंदिरात किंवा शेवटी का होईना ते 30 दिवे आणावे. छोटे दिवे येतात ते 30 दिवे आणावे. ते 30 सवासनींना बोलावं. त्यांची पूजा अर्चा करून चहा पाणी असेल, चहा पाणी जेवण असेल, जे असेल ते करून तो दिवा दान करावा. दीपदान व्रताचा अंग सर्वात श्रेष्ठ. दाम्पत्य भोजन उपान त्याग. तर दाम्पत्याला भोजन द्यावं. धान्य वर्जन नियम अव्यंग उठणे लावून स्नान करी की. तर उठणे लावून स्नान करावं. फल त्याग लवण वर जावे. फळ खाऊ नये. फळाचा त्याग करावा. लवण वर जावं. लवण म्हणजे काय? मीठ. लवण म्हणजे मीठ. लक्षात. लवण वर्ज करावं. तिल तांबूल धान्य हेम रौप्य द्यावे. तिळी विडा धान्य हेम म्हणजे सोने, रौप्य चांदी दान द्यावं. गोप्रदान वासरासह अर्पावे. याचवा लागुनी. गोप्रदान गाय वासरासह अर्पण करावी याच काला. अयाचित नक्त उपोषण धारणा पारणा एक मुक्त जाण. उपोषण करावं म्हणजे उपाशी राहावं. धारणा करावी, पारायण करावं आणि एक भुक्त असावं. एक वेळ जेवण करावं. एक भुक्त म्हणजे एक वेळ जेवण करावं. मौन व्रत हविष्याहन अधिक माशी करावे. मौन व्रत पाळावं. मुख राहावं, बोलू नये. आणि एकही पुण्यकर्म केल्याविन राहू नये अनुदिन. हे जेवढे सांगितलंय तेवढे म्हटलं एक तरी पुण्यकर्म केल्याशिवाय राहू नये. ना करिता दीपदान जीवे अधोगती सजाती जानकी. जो या महिन्यात दीपदान करत नाही तो अधोगती सजातो. जे कोण्या अधिक मासाशी देती स्वल्प किंवा बहुत दानाशी. भावे पूजिती उपासकाशी पुरुषोत्तम प्रसन्न होती हो. तरी अधिक मासामध्ये स्वल्प म्हणजे कमीत कमी आपल्या परिस्थितीनुसार मोठ्यात मोठं किंवा कमीत कमी लहानात लहान दान करावं. आणि उपासकाला कोणी उपास करणारा असला त्याचं पूजन करावं. त्याच्याने पुरुषोत्तम भगवान अधिक मास प्रसन्न होतो. प्रसन्न प्रथमता प्राप्त काळी उठावे. शौचमुख मार्जन करावे. दंतावधान पूर्वक स्नान व्हावे. यथा विधी नियमाने. सकाळी प्राप्त काळी म्हणजे 4:30 वाजता किंवा 5 वाजता उठावं. ब्रह्ममुहूर्त सकाळी उठावं. शौच मुख मार्जन करावं म्हणजे जे आपले दररोजचे नित्यकर्म ते करावं. दंतावधान करावं आणि स्नान करावं नियमानं. मग शुद्ध वस्त्र परिधारण शुचिर्भूत होऊन अन्न प्रलाप सोडून हस्तपाद धुवावे. यथाविधी नियमाने शुद्ध असं वस्त्र परिधान करावं. शुचिर्भूत होऊन प्रलाप म्हणजे वेडं वाकडं बोलू नये. आणि परत पूजा करायला बसताना परत हातपाय धुवून घ्यावे. हस्तपाद करी त्यावरी आचमन. स्नान संध्या देवार्चन नित्यकर्मे सर्व करून हृदय बजावा पुरुषोत्तम. नंतर आचमन करावं. जेवण करताना आचमन केल्याशिवाय जेवण करू नये. देवाला नैवेद्य दाखवावं. स्नान केल्यानंतर स्नान करावं आणि संध्याकाळी देवार्चन करावं. नित्यकर्म सर्व करून दररोज पुरुषोत्तमाचं भजन करावं. नक्त एक भुक्त उपवासी इत्यादी की आचरी व्रताशी. कथिले इतर शास्त्री जे वृत्तोद्यान पाशी ते सर्व आचरावे. पण एक वेळेला एकच भुक्त भोजन करावं आणि व्रताचं आचरण करावं. जे शास्त्रात सांगितलंय त्याचं आचरण करावं. पूजाधिका संपादुनी सर्व सामग्री पूजुनी आचार्य निमंत्रुणी आणावा घराशी. पूजापत्री करावं आणि पूजा सामग्री पूजन करून एखादा आचार्य बोलवून घरी आणावं आणि पूजा करावी. सन्मार्गी साधू सज्जन आपल्या घरी बोलावून करावे त्याचे श्रद्धेने पूजन अधिक मासामध्ये की.
साधू सज्जन, साधू असल किंवा एखादा सज्जन असल व्यक्ती, माळकरी, वागणूक चांगली, निर्व्यसनी असा सज्जन आपल्या घरी बोलावून आणावं आणि त्याचं श्रद्धेने पूजन करावं अधिक महिन्यामध्ये. मंगलवाद्यांचा गजर घ्यावा सकल पूजा संभार, करून शुद्ध सकल सार सुचिरभूत व्हावे हो. मंगलवाद्यांचा गजर करावा आणि पूजा संभार करावं आणि शुद्ध असं सुचिरभूत व्हावं. मग गोमूत्र शिंपडून स्थळ करावे शुद्ध पूर्ण, त्यावरी अष्टदळ निर्गुण तांदूळाचे योजावे. मग गोमूत्र शिंपडावं, ती जागा शुद्ध करावी आणि तांदूळाची योजना करावी. यथाशक्ती सुवर्ण ठेवून रजत ताम्र मृण्मय करून नूतन दृढ कलश आणून स्थापन करावे विधूने. यथाशक्ती जशी शक्ती असेल सुवर्ण, रजत, चांदी, ताम्र, तांबे हे नसेल तर साधा कलश आणून स्थापना करावी. चौरंगावरी कोरे वस्त्र, त्यावरी कलश पवित्र, लाल सुपारीवरी गणेश मंत्र म्हणावा श्रद्धेने. चौरंगावर भगव्या रंगाचं कोरं वस्त्र ठेवावं, त्यावर पवित्र असा कलश ठेवावा, लाल सुपारी आणि त्याच्यावर गणेश मंत्र बनावा श्रद्धेनं. ओम गणपते नमः, ओम गणपते नमः असं. मग करावी पुरुषोत्तमाची स्थापना, प्राण प्रतिष्ठा करून जाना, हात जोडून विनय प्रार्थना एकनिष्ठ व्हावे करा की. त्यावर पुरुषोत्तमाची स्थापना करावी आणि प्राण प्रतिष्ठा करून हात जोडून विनयाने म्हणजे नम्रतेने प्रार्थना करावी, एकनिष्ठ व्हावे. मग हृदयाभितरी घ्यावून या पुरुषोत्तम साचारी, नाना मंत्रांनी सर्वोपचारी पूजन करावे हो. ऐसा बोलिला पूजा प्रकार, तो सर्व कथन केला साचार, न्यूनते वर्णिता होई ग्रंथ विस्तार, म्हणून संक्षिप्त केला की. तर असा पूजेचा प्रकार आहे आणि थोडक्यात कथन केला. जर वर्णन करायचं असलं तर कथेचा विस्तार होईल आणि म्हणून संक्षिप्त म्हणजे थोडक्यात कथन केलं. या सर्व पूजन सामग्रीत न्यून अधिक जरी असत, न सता व्हावी अक्षदा तूर्त, त्यांनी देव संतोषतो. आपली जर परिस्थिती नसेल, आपल्याकडे जर तेवढी सामग्री नसेल तर नुसती अक्षदा जरी वाहिली तरी भगवंताला आनंद होतो. त्याला कळतं याच्याकडे काही नाही. तरी शुद्धोदकार पुन्हा शुद्ध पाणी, तरी शुद्धोदकार पुन्हा परी कृती करावी न्यूनता पूर्ण, यश मंत्र चेती मंत्र उच्चारून अपूर्णते होई की. शुद्ध पाणी घ्यावं आणि परिपूर्णता करावी. काही न्यूनता असल्यास यश नृत्य मंत्र उच्चारून अपूर्णते पूर्ण होते. पुरुषोत्तमाच्या प्रित्यर्थ तया सानिध्य मास यथार्थ, घृतदीप अखंड पूजनार्थ तेने व्रतपूर्ती होत असे. पुरुषोत्तमाच्या प्रित्यर्थ म्हणजे जो जेवढा अधिक मास आहे तेवढ्यामध्ये घृतदीप गाईच्या तुपाचा दिवा महिनाभर लावावा, म्हणजे त्या पूजनाचं त्या मासाची व्रतपूर्ती होते. पूजा संपल्यावरी एक नमा पुरुषोत्तमाख्य सप्त श्लोक स्तोत्र सुरेख उच्चारावे हो. पूजा संपल्यावर एक असा नमा पुरुषोत्तमाख्य सप्त श्लोक आहे तो उच्चारावा. मग व्यर्थ कथा विलाप सोडून जितेंद्रियपणे शुद्ध राहुनी पुराण श्रवण भावे करुनी पुरुषोत्तम कथा ऐकावी. मग व्यर्थ विलाप करू नये, व्यर्थ बडबड करू नये पूजेच्या वेळेला, आणि जितेंद्रियपणे म्हणजे शुद्ध राहून अगदी शुद्ध राहून पुराण श्रवण करावं, पुरुषोत्तमाची कथा ऐकावी. ऐसा करिता नित्यनेम पाविती ते पुरुषोत्तम, अधिक मास व्रत परम भूलोकी असे की. असा नित्यनियम केल्यानंतर पुरुषोत्तम भगवान पावतो. अधिक मास व्रत या भूलोकात श्रेष्ठ आहे. असे एक मासापर्यंत करावे अधिक मास व्रत, पूर्ण हो तसे उपासका फलित पुरुषोत्तमे कृपे हो. तर असं एक महिन्यापर्यंत हे अधिक मासाचं व्रत करावं म्हणजे ते पूर्ण होतं आणि फळ भेटतं पुरुषोत्तमाच्या कृपेने. उपासकाचे मनोरथ पूर्ण हो तसे सांप्रत, राहिना चिंता मनात पुरुषोत्तम कृपे हो. जो उपास करतो त्या उपासकाचे मनोरथ पूर्ण होते, मनात काही चिंता राहत नाही.
पुरुषोत्तमाच्या कृपेने नच बाधे व्याधी व्यथा अधिक मास कथा ऐकता भक्ती व्हावे पुरुषोत्तम पूजिता श्रोते सज्जन हो. तर ही कथा ऐकल्यानंतर काही व्याधी होत नाही, बाधा होत नाही. अधिक मासाची कथा ऐकल्यावर भक्तिभावाने पुरुषोत्तम पूजावा. आणि पुत्रकाशी पुत्रप्राप्ती निर्धनाशी धनसंपत्ती प्रपंच तळतळतील आपत्ती अधिक मास पूजनाने. पुत्रकाला पुत्र होईल, निर्धनाला धन भेटल आणि प्रपंचामध्ये दुःख आपत्ती येणार नाही अधिक मासाच्या पूजनाने. कुणाशी असेल अरिष्ट भारी, कुणा जर खूप दुःख असेल, कुणाशी असेल अरिष्ट भारी किंबहुना दुःख संसारी ते सर्व निवारण करी अधिक मास कृपे बहु की. कुणाला खूप दुःख असेल या संसारामध्ये ते सारं निवारण अधिक मासाच्या कृपेने होते. अंधदृष्टीने कुणी झाला असाध्य रोग किंवा जडला करिता अधिक मास व्रताला सौख्यला वेजीवासी. हे नसे कपूत कल्पित भक्त जन नित्य अनुभवित आपले अनुभवावे सत्य व्रताचरण प्रभावे. कुणी अनुभवत कुणाला भगवंत पावतो ते पाहून तरी त्यांचा अनुभव पाहून तरी भक्तजनांना आपणही अनुभवावं व्रताचरण करावं. परंतु मनी पाहिजे खरी भक्ती विषयाची नसावी आसक्ती वरवर भाव दाविती परी श्रद्धा नसे की. पण भाव पाहिजे, विषयाची आसक्ती नको. म्हणजे पोथी ऐकताना मन कुठं आणि बसेल पोथीमध्ये असा वरवर भाव नको. श्रद्धा पाहिजे. आयशे करितावर पांगी भक्ती कुणा काही नच होई प्राप्ती या विरुद्ध जीवादोगती पावतील अभावे. जर देवाच्या विरुद्ध केलं तर ती अधोगती होती. देवावरी भाव ठेवून विकल्प येऊ देऊ नये मनात. दोन हस्तक एक मस्तक ठेवून समर्पित व्हावे की. मनात काही शंका येऊ देऊ नये आणि देवाला नमस्कार करताना दोन हस्तक एक मस्तक असा नमस्कार करावा. करिता श्रद्धायुक्त नेम पावतो देव पुरुषोत्तम अर्पण करावे कित्येक कर्म समर्पित होऊनी. श्रद्धायुक्त असा नेम धरावा, त्याने भगवंत पुरुषोत्तम पावतो आणि भगवंताला आपलं सारं कर्म समर्पित करावं. दृढ धर्म्याने विचारले म्हणून वाल्मिके कथिले पूर्ण श्री लक्ष्मी सजे कथिले श्री हरिण वैकुंठ लोकी पाकी. दृढ धर्म्याने वाल्मिकीला विचारलं आणि तेच लक्ष्मीने हरीला विचारलं, तेच सांगितलं. पुढील अध्याय निरूपण अधिक मास व्रताचरण करावे श्रोतेजन श्रवण भक्ती भावे बहुकी. इति श्री अधिक मास महात्म्य ग्रंथ बृहन्नारदे पद्मकथास कथारस दासपुरे कथा करीतो जिनर्थ नवमोध्याय. श्री राम जय राम जय जय राम हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुका